अस्सलाम वालेकुम एवरीवन, आय एम सानिया। तर चला आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रज्वलित मने द इग्नाइटेड माइंड्स या पुस्तकातील पुढील भाग वाचूया। मला खूप आश्चर्य वाटलं। मी त्यांची समजूत काढताना म्हटलं की मी दिल्लीला गेलो की नेत्यांना भेटेन आणि तुमचं स्वप्न त्यांना सांगेन। तुमचं स्वप्न निश्चित प्रत्यक्षात येईल। पुढे ते पंतप्रधानांना हा किस्सा सांगितला। त्यांनी मुद्दा मान्य केला आणि ते म्हणाले, मुला आता माझ्याशी कधीच बोलू शकणार नाही। कदाचित सुरक्षा व्यवस्थेमुळे ही भिंत निर्माण झाली असावी। म्हणून देशातील तमाम राजकीय नेत्यांना माझं सांगणं आहे की त्यांनी देशातल्या मुलांशी संवाद साधावा। असं केल्यानं त्यांना स्वतःला त्यांच्या जीवनाचा गर्भित अर्थ समजू शकेल आणि आपल्या मुलांचा उज्ज्वल भविष्य त्यातून निर्माण होईल। झारखंड राज्याची स्थापना झाल्यानंतर मी अनेक वेळा त्या राज्याला भेट दिली आहे। तिथला अजूनही वापरात न आलेली नैसर्गिक साधनसंपत्ती पाहून प्रत्येक वेळा मी अचंबित झालो होतो। ती संपत्ती जर नीट उपयोगात आणली तर या राज्याचं उत्पन्न अनेक पटींनी वाढेल। बोकारो इथल्या रामकृष्ण हायस्कूलमधल्या 3000 विद्यार्थ्यांसमोर मी बोललो। त्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेतून तयार केलेल्या विविध वस्तू म्हणजे खेळणी, चित्रे व इतर कलाकृतींचे शाळेत भरवलेले प्रदर्शन मी पाहिले। मी त्यांच्याशी बोलत असताना एक विद्यार्थ्याने मला विचारले, झारखंडमध्ये सगळीकडे हिरवळ आहे, आमच्याकडे खूप जंगले आहेत, झरे, नद्या आणि डोंगरदऱ्या आहेत। राजस्थानमध्ये मग वाळवंट का आहे? हा प्रश्न ऐकल्यावर मला आसाममध्ये विचारलेल्या प्रश्नांची आठवण आली। आपण ब्रह्मपुत्रा नदी राजस्थान किंवा तमिळनाडूमध्ये का नेऊ शकत नाही? मी उत्तरलो, 20 वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये शेतीक्षेत्राखाली प्रदेश फारसा नव्हता, पण नंतर इंदिरा गांधी कालवा तयार झाला आणि तिथे शेती करण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या। वाळवंटाचं नंदनवन करण्याची ताकद मनुष्यामध्ये निश्चित आहे। पण आसाममध्ये ज्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं तेच मी या मुलांना पुन्हा सांगितलं। देशातल्या सर्व नद्या एकमेकांना जोडण्याची एक मोठी मोहीम खरं म्हणजे आपल्या सर्वांना हातात घ्यायची आहे, जेणेकरून दुष्काळ भागांमध्ये पाणी पोहोचेल, पण त्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन हवा। तुम्ही मोठे व्हाल तेव्हा राष्ट्राच्या अशा विकासामध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे आणि या कल्पना प्रत्यक्षात आणायच्या आहेत। एक मुलगा गंभीर चेहऱ्याने माझ्याकडे आला आणि म्हणाला, सर, आपलं अग्नी हे क्षेपणास्त्र भारतातून अमेरिकेवर हल्ला करू शकेल का? हा प्रश्न ऐकून मी थोडासा चमकलोच। मित्रा, कुठलाही देश आपला शत्रू नाही की ज्या देशावर अग्नीने हल्ला करावा। प्रामुख्यानं अमेरिका हा देश आपला मित्र देश आहे। अग्नी आपल्या देशाच्या ताकदीचं प्रतिनिधित्व करते। सर्व प्रकारची कार्यक्षमता आपल्या देशाकडे आहे, हे अग्नीनं सप्रमाण सिद्ध केले आहे। कटकला मी गेलो तेव्हा न्यायमूर्ती हरिहर महापात्रा यांची जयंती तिथं साजरी होत होती। न्यायमूर्ती रघुनाथ मिश्रा यांच्या आमंत्रणावरून मी त्या समारंभाला गेलो होतो। माझ्यासाठी हे आमंत्रण म्हणजे कपिला षष्ठीचा योग होता। स्वातंत्र्याच्या चळवळीतून न्यायमूर्ती हरिहर महापात्रांसारखं केवढं उत्तुंग व्यक्तिमत्व घडलं होतं। त्यांना 92 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं। कटक नेत्र रुग्णालयाचा व उत्कला विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली। याशिवाय गरिबी हटवण्यासाठी त्यांनी नाना तऱ्हेची उपाययोजना करून पाहिल्या। माझं आत्मचरित्र ओरिसी भाषेत प्रसिद्ध झालं। माझं भाषण संपल्यानंतर अनेक तरुणांनी मला घराडा घातला आणि मला अनेक प्रश्न विचारले। त्यातला पहिला प्रश्न होता, सर,
तुमच्या आवडत्या पुस्तकाबद्दल काही सांगा. ज्या पुस्तकांनी तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार दिला ती पुस्तके कोणती? थँक्यू एव्हरीवन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या एखाद्या पुस्तक वाचणाऱ्या मित्रासोबत जरूर शेअर करा. कारण जर माझ्या या प्रयत्नामुळे एखाद्याच्या ज्ञानात भर पडली किंवा त्याच्या जीवनात सकारात्मक दृष्टिकोन वाढला तर मला खूप आनंद होईल. थँक्यू.